सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत. तर सर्वात अगोदर बघा आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेणार आहोत. या पद्धतीने टक्स अगोदर नाही घ्यायचा बघा, या पद्धतीने कटोरी जॉईन करून घ्यायची, नंतर टक्स घ्यायचा. बऱ्याच वेळा काय करता आपण अगोदर टक्स घेतल्यानंतर कटोरी तिरकी होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं परफेक्ट टक्स येत नाही कटोरीचा. या पद्धतीने जोडल्यानंतर बघा अर्धा इंचच्या पेक्षा थोडं कमी कापड आपण जेवढं आपल्या शिलाई मार्जिन असतं ना तेवढं कापड सोडून द्यायचं आहे. आणि तिथून पुढे आपण बघा हा आडवा टक्स आहेत ना तो घ्यायचा आहे आपला. जेवढा असेल तेवढा कोणाचा 2.5चा 2चा 2.25चा या पद्धतीने आपण असेल तेवढा घ्यायचा आहे. उभा टक्ससुद्धा 2.5 पावणे 3चा घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडला आपण याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत. याच्याने आपले टक्स आहेत ना एकदम मध्यभागी येतो आणि परफेक्ट येतो. तुम्ही बघू शकता हा थोडंसं एक्स्ट्राच आहे खालच्या साईडमध्ये सारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली योगपट्टी पण व्यवस्थित बसली जाते आणि कटोरी पण व्यवस्थित दिसते. तर आता योगपट्टी जॉईंट करून घेऊ आपण. आता या ठिकाणी योगपट्टी जॉईंट करायची सुद्धा दोन पद्धती आहे. एक बघा अशी या पद्धतीने असे डबल फोल्ड करून ना कवर शिलाई करायची, पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे. बऱ्याच ताई नवीन शिकत असे ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. बघा योगपट्टी जॉईंट करण्याची आहे तशी योगपट्टी आपल्याला पकडायची आहे. फक्त कटोरीचे आणि बघा इस साईडचा पार्ट आहेत ना त्याचे जे शिलाई आहे ती एका साईडला आली पाहिजे कुठल्या तरी. शक्यतो आपल्या पुढच्या साईडलाच करायचे आहेत. शिवताना आपण बघा मशीनच्या साईडला त्याची हे करून घ्यायचे आहे, म्हणजे फिनिशिंग पण छान येते. आणि वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. बघा इथे एक दाब टीप देऊन घेतली आहे. हे तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट मी तयार करून घेते. बघा व्यवस्थित मध्यभागी एकदम परफेक्ट असा टक्स आपला आला आहे. बऱ्याच वेळा ताई सांगतात का म्हणजे या पद्धतीने जर योगपट्टी जॉईंट जर केली तर म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, पण तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता, काहीच प्रॉब्लेम होत नाही त्याच्याने. आता या ठिकाणी बघा आपण दुसरा पार्टसुद्धा या पद्धतीने तयार करून घेऊ. तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला शिवताना काय काय चेंज करायचे ते समजत जाईल. व्हिडिओ बघितल्यानंतर आपण बाई कशी जोडतो, पायपिंग कशी करतो, याच्याने या लहान लहान टिक्स जर लक्षात घेतलं तर आपली पायपिंगसुद्धा उलटी पडत नाही आणि काखेत जे पॉईंट असतात ते सुद्धा खालती वरती होत नाही. बघा सेम त्याच पद्धतीने आहे. आपण आता टक्स टाकून घेणार आहोत इथं. आता दरवेळेस आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे शिवताना मोजत वगैरे बसत नाही, कारण आम्हाला बघा असा अंदाज येऊन जायला असतो. त्याच्यामुळं अंदाजे तरी घेत होतं आमचं बरोबर येतं. आता या ठिकाणी थोडीशी योगपट्टी बघा आपली एका साईडनी कमी होती, लहान पडली होती, तर आपण आता जॉईंट देणार आहोत. आणि तो जॉईंट आहे तो आपल्या शिलाई मार्जिनमध्ये चालले जाईल, त्याच्यामुळे तो दिसणार वगैरे पण नाही. या पद्धतीने मोजून घ्यायचा आणि एक्स्ट्राच आहे तो आपण कट करून टाकणार आहोत. योगपट्टी आहे ती सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली व्यवस्थित फिनिशिंगमध्ये योगपट्टी बसली जाते. हे बघा एक्स्ट्रा ओला आहे ते आपण कट करून घ्यायची. तुम्हाला थोडासा आवाज बाहेरचा पण येईल, त्याच्यामुळं थोडं समजून घ्या. बघा तिथं दोन्ही पण बघा आपली योगपट्ट्या वगैरे दोन्ही पण पार्ट समोरचे तयार झाले आहेत. आता या ठिकाणी आपण 2 इंचाची तर पट्टी घेतलेली आहे, ती खालच्या साईडने थोडीशी फोल्ड करायची आणि शिलाई मारून घ्यायची. आता कधी कधी बऱ्याच वेळेस का म्हणजे माप मोठं असतं आणि हे साधे ब्लाऊज पीस खूप कमी असतात ना, त्याच्यामुळे आपण थोड्याफार जॉईंट वगैरे द्यायला लागतात. इथं पट्टीला मी जॉईंट दिलेला आहे. पण जॉईंट अशा ठिकाणी त्याची ती झाकली पाहिजे, असं आपली दिसली नाही पाहिजे आपण ज्या ठिकाणी जॉईंट देतो ते.
याचा बघा आपण पेपर कटिंगचा आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी, तो पण बघा. आय बटनमध्ये आणि एंड स्क्रीनला मी देणार आहे. तर दुसऱ्या साईडने बघा 1 ते 1.25 इंचाची पट्टी घ्यायची आहे. या पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि कडेने थोडीशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची, कारण धागे वगैरे निघतात म्हणून. आणि काठ जर असेल तर काही मारायची गरज वगैरे येत नाही. आता बघा या पद्धतीने फोल्ड करायची, एक साईडने दाबटीप द्यायची. आणि एक शिलाई मारून घ्यायची साईडने. एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे. आता या बटन पट्ट्या एकावरती एक ठेवून बघायच्या परफेक्ट आहेत का नाही. जर थोड्याशा खालतीवरती जर असेल तर आपण व्यवस्थित सारख्या ठेवून कट करून घ्यायच्या, म्हणजे आपली बटन पट्टी जी आहे ती खालतीवरती होत नाही. आता या ठिकाणी बाईला बघा अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून द्यायची. याच्याने आपली कशी बाई एकदम सरळ येते. नंतर फोल्ड करायची. ह्याच्यावर 5 नंबरची टीप टाकून घ्यायची आहेत, कारण नंतर आपण ती जी टीप आहे ती काढायची असते, म्हणजे तिथं हात शिलाई करायला लागते म्हणून. त्याच्यामुळे एकदम बारीक शिलाई नाही घ्यायची, थोडीशी शिलाई मोठी करायची. म्हणजे 5 नंबरची टीप जर असते लगेच ती आपली निघते. एका साईडने दोरा जरी खेचला तर लगेच निघून येते. इथं बघा दोन्ही पण बायांना पण शिलाई मारून झालेल्या आहेत. आता या ठिकाणी पाठीमागचा भाग आपण थोडंसं मला गळा म्हणजे कमी वाटतो म्हणून थोडासा आकार देऊन घेत आहे गळ्याला मी. या पद्धतीने तसा हा ब्लाऊज वयस्कर बाईचाच आहे, जास्त म्हणजे म्हातारीच आहे. त्यामुळे जास्त गळा डीप वगैरे नाही आहेत. गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी बघा मी टक्स टाकून घेतले आहेत. 3.5 इंचाचे टक्स टाकले आहेत उभे. टक्स कधी पण आपल्याला बघा गळ्याच्या खाली टाकायचे असतं. जरी डीप गळा जरी असला तरी साईडने 4-4 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. बघा तुम्ही तो बघ 4-4.5 इंच अंतर. उभे टक्स आहे ते आपले 4 इंचाचे आहे घेतलेले आहेत आपण. आता या ठिकाणी आपण बघा व्यवस्थित ठेवून एकावरती एक सारखे आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईंट करण्याच्या सुद्धा 2 पद्धती आहेत बघा. एक सरळ साईडने ते तुम्हाला दाखवेन नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा दोन्ही पण शोल्डर जॉईंट झालेलं आहे. आता इथं बघा आपण आता या ठिकाणी बघा आपण पायपिंगसाठी पट्ट्या कट करून घेत आहोत. या ठिकाणी आपण 1.25 इंचाच्या पट्ट्या आपण कट करून घेणार आहोत. पट्ट्या किती पण छोट्या असल्या तरी आपल्याला बघा अशा तिरकसमध्ये कट करून घ्यायच्या आहे. याच्याने आपली पायपिंग वगैरे आहेत ना ती उलटी पडत नाही. या पद्धतीने एकावरती एक ठेवायची आहे आणि जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा दुसरी पण तुम्हाला एक जॉईंट करून दाखवते. एकदम सोपी पद्धत आहे. बऱ्याच त्यांच्या कमेंट म्हणजे गोटची पट्टी वगैरे उलटी पडती. या पद्धतीने तुम्ही पट्टी जॉईंट करून लावा. बघा या पद्धतीने ब्लाऊज पीसचं जे आपण तयार केला आहे तो सुईचा ठेवायचा आहे. पुढच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायची पट्टी आणि थोडीशी हलकीची खेचून लावायची आहेत. याच्याने काय होतं माहिती का, आपली जी पायपिंग आहे ती लूज पडत नाही आणि गळा वगैरे उतरत नाही. त्याच्यामुळे पट्टीला असून थोडीशी खेचायची. आता तुम्ही इथं बोलसान कमरपट्टी तुम्ही लावली नाही, अगोदरच पायपिंगची पट्टी लावून राहिल्या तर कमरपट्टीला कापड थोडंसं कमी आहे. त्याच्यामुळे थोडंसं कापड मी वेगळं लावणार आहेत. त्याच्यामुळं काय हरकत नाही, अगोदर जरी लावली नंतर जरी लावली तरी.
इथं नंतर पण आपल्याला बघा थोडीशी फोल्ड करायची आणि शिलाई लॉक करून घ्यायची. आता या ठिकाणी बघा यापर्यंत थोडीशी फोल्ड करायची आणि कडेकडे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. एकदम कडेला शिलाई मारायची बघा, शिलाईमध्ये घ्यायची नाही, एकदम कडेला अशी एक शिलाई मारून घ्यायची. आपल्याला पट्टी थोडीशी फोल्ड करून ना या ठिकाणी आता आपली शिलाई मारून झालेली आहेत. आता पायपिंगची पट्टी बघा, आजचं कापड आहे तेवढा फोल्ड करायचं आजच्या साईडली आणि एक खाच्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. व्यवस्थित हळूहळू शिलाई मारायची म्हणजे आपली पायपिंग बरोबर तयार होत चालते. आता या ठिकाणी बघा तुम्ही आपली पायपिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तयार झाली आहेत. बघा कुठे उलटी वगैरे पडत नाही, काहीच नाही, एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंगची पट्टी लावून तयार झाली आहेत. आता या ठिकाणी बघा मी कापड कमी असल्यामुळे कमरपट्टीला एकदम जॉईंट दिले आहेत छोटे छोटे. आजच्या साईडने चालतं, वेगळं जरी कापड लावलं तरी चालतं, कारण कमी जर आता काय त्याला हरकत नाही आहेत. एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे थोडंसं कापड कमी असल्यामुळे इथं मी जिथं आपण टक्स घेतलेले आहेत ना तिथं आपण हलकेशा चून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडला हलक्या हलक्या चून घ्यायचे आहे. त्याच्याने आपली कशी कमरपट्टी आहे ते एकदम व्यवस्थित बसली जाते. आता बघा अशी फोल्ड करायची. याच्यावर सुद्धा आपण एक दाबटी म्हणजे 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे. इथं सुद्धा आपली हात शिलाई येते कमरेकडं. बघा व्यवस्थित आपले तयार झाले आहेत. आता इथं बघा आपण बाई एक बघा सुईची आहे एकाने उलटी ठेवला आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचे आहेत. बाई तुम्हाला दाखवते, समोरचा भाग इथं तुम्हाला दिसत असं. परत पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. बाई आपली कमी जास्त व्हायला नको म्हणून. इथं बघा 5ची बाई होती, 5.5 घ्यायचं आहेत आपल्याला आणि दंड घेर आहेत आपल्याला 10 इंचाचा म्हणजे 5 घ्यायचा आहे. इथं व्यवस्थित थोडं आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने पुढच्या शेपचा आकाशात थोडंसं असं अजून आपण हे करायचं आहे आणि पुढच्या भागाला आपण या पद्धतीने खुणा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला शिवताना लक्षात येतं का पुढचा भाग कुठला आहे आणि पाठीमागचा भाग कुठला आहे. आणि हे सुद्धा पॉईंट बघा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. शिलाई करताना खालतीवरती आहेत का नाही बघून घ्यायचे. जर असेल तर थोडंसं पार कटिंग करून घ्यायचं. आता बाई जोडताना तुम्ही तर बघू शकता बाई या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायची आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण अर्धा इंच बाई थोडीशी एक्स्ट्राची मी कटिंगमध्ये दाखवलेली आहेत. या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आहेत कारण कमी पडायला नको. त्याच्यामुळं प्रत्येक पेपर कटिंगमध्ये आपण बाई कटिंग करताना अर्धा इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पकडलं असतं. त्याच्यामुळे कधी कधी आपल्या शोल्डरमध्ये कमी जास्त होतं शिवण्यामध्ये ना. त्याच्यामुळं कधी कधी तेवढं लागतं ना तर कधी कधी कमी येतं. त्याच्यामुळं आता इथं बघा याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाई मी जॉईंट करून घेते तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच. तर दोन्ही पण बाई जॉईंट झालेले आहेत. तर व्यवस्थित पकडून एक कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित पकडून सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आता शिलाई मारताना जे काखेतले पॉईंट आहेत बघा जे जॉईंट आहेत ते दोन्ही एकच साईडला आले पाहिजे, एक तर खालती किंवा एक तर वरती. त्याच्यामुळे आपले म्हणजे काखेतले पॉईंट ते खालती वरती होत नाही आणि दिसायला पण चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे लक्ष द्यायचं. आता आपण कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला.
आणि एका ताईची कमेंट आली म्हणजे माझी फिटिंगचं माप हे चुकतं, तर तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन व्हिडिओ बघा कशी आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवते. इथं आपला दंड घेर आहेत बघा, जेवढा असेल ना त्याच्या अर्ध घ्यायचं आहेत आपल्याला. आता इथं 10 आहे, तिथे बघा 5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इथं आपली जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग येतो ना तेवढं टाकायचं आहे बघा. इथं 34 आहे त्याच्यामुळं 8.5. आता इथं कमर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जेवढं कमर आपलं म्हणजे आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. आणि तिथून पुढं एक्स्ट्रा बघायचं आपलं किती कापड निघतं. 3 निघू 4 निघू बघा आपल्याला. त्याचे आपल्याला काय करायचं आहे, 4 भाग करायचे आहेत. 4 भाग करायचे आहे आणि त्याचं बघा टाकायचं आहे. मग ते 1 इंच येऊ, 1.25 इंच येऊ, अर्धा इंच येऊ, तेवढं आपलं फिटिंगचं माप असतं बघा. कमर मोजून जेवढं उरलं तिथं आपण 4 भाग करायचे आणि तेवढं इथं टाकायचं आहे. समजा आपलं 4 अख्खं कमर जर मोजून 4 इंच जर उरलं तर आपल्याला 1 इंच टाकायचं आहे, म्हणजे चौथा भाग येतो आपला 4चा. अशा पद्धतीने जर फिटिंग जर केली तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज परफेक्ट बसतं. आता त्याच्यामध्ये आपण बघा थोडंसं शिलाई मारून घ्यायचं, परत व्यवस्थित कमर मोजून बघायचं. या पद्धतीने बघा आपलं परफेक्ट असं ब्लाऊज शिवून झाला आहे. याला जास्त वेळ लागत नाही, फक्त 20 ते 25 मिनिटामध्ये आपलं हे ब्लाऊज तयार होतं साधं. तुम्ही तर बघू शकता किती परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये आपलं हे साधं ब्लाऊज आहे, पण याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत. इथं काखेतले पॉईंट्स तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आले आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.